रात्रीचे 12 वाजले होते. मुंबईमधल्या मलाबार हिलवर समुद्राजवळ एक मोठी अंधारात बुडालेली टेक्सटाईल मिल होती. तिचं नाव होतं मुकेश मिल. आणि त्या रात्री इथे फक्त बिल्डिंग नव्हती उभी, काहीतरी त्या बिल्डिंगमध्ये जाग होतं. माझं नाव स्वयं चव्हाण. तुम्ही बघत आहात घरच्या घरात. तर आज आपण गौरव तिवारीचा एपिसोड 2 घेणार आहोत. हा असणार आहे मलाबार हिलमधल्या मुकेश मिलमधला. तर चला मग सुरू करूया. ह्याची सुरुवात अशी झाली होती की मुकेश मिलमध्ये राजेश नावाचा एक सिक्युरिटी गार्ड राहत होता. तो रोज सकाळी 8 ते 8 12 तासाची शिफ्ट करायचा. त्यांनी खूप ठिकाणी काम केलं होतं, पण मुकेश मिल सारखी जागा त्याला कधी पण अनकम्फर्टेबल वाटत असे. तो म्हणत होता, दिवस ही जागा एकदम शांत असते, पण रात्री जिवंत वाटते. पहिल्या रात्री राजेशला काही गोष्टी वेगळ्या वाटायला लागल्या. वरांड्यामध्ये चालण्याचा आवाज, कोणतरी हसल्यासारखा आवाज आणि एक मोमेंट त्यांनी त्याच्या घड्याळाकडे बघितलं तेव्हा रात्रीचे 3:17 झाले होते. आणि अचानक समोर त्याला कॉरिडॉरमध्ये एक बाईची शॅडो दिसली. ना ती बोलत होती, ना ती हसत होती, ना ती हलत होती. ती फक्त एका ठिकाणी उभी होती. आणि राजेशने जसं त्याच्या पापण्या बंद उघड केले तेव्हा ती बाई गायब झाली. ह्या घटना एका रात्री संपल्या नाही. पुढच्या काही दिवसात सेटवर काही काही आणखी घटना घडायला लागले. एकदा सेटवरती काम करताना मेकअप आर्टिस्ट चक्कर होऊन पडले. असेच एक ॲक्ट्रेसचे आवाज ही चेंज झाले. ती म्हणत होती, तुम्ही इकडे का आलात? ही जागा माझी आहे. शूट कॅन्सल झाले. लोक निघून गेले. पण राजेश तिकडेच होता. असेच काही दिवस निघून गेले. राजेशने खूप सारे एक्सपिरियन्स केले होते. बट असं काही त्याला मोठा मेजर एक्सपिरियन्स भेटला नव्हता. तो तसं त्याचं काम करत होता आणि दिवस काढत होता, कारण त्यालाही कामाची गरज होती म्हणून. तसंच एके रात्री राजेश वॉशरूममध्ये गेला होता. जसा तो मिररमध्ये स्वतःला पाहतो आणि त्या मिररमध्ये त्याच्या मागे एक बाईचं रिफ्लेक्शन होतं. तो लगेच वळतो, पण तिकडे कोणीच नव्हतं. परत मिररमध्ये जेव्हा तो पाहतो, ती बाई अजूनही त्याच्याच मागे उभी होती. त्याच्या तोंडून फक्त एक वाक्य निघालं, बस, मला इथे नाही राहायचंय. हे बोलता तो पटकन त्या वॉशरूममधनं बाहेर आला. त्याचं जे काही सामान होतं ते सगळं पॅक करून तो तिकडून निघून गेला. आणि हे सगळं जे त्याच्यासोबत घडलं आणि जे आधीपासूनही घडत होतं, हे त्याने सगळं त्याच्या मॅनेजरला सांगितलं. सगळ्या घटना बघता प्रोडक्शन हाऊसपर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचल्या आणि तिथून कॉल गेला इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीला. काही दिवसानंतर मुकेश मिलच्या बाहेर एक शांत माणूस आला. न टिळक, न तांत्रिक वेशा. तो होता गौरव तिवारी. जसं तो मिलमध्ये आला तेव्हा सकाळचा वेळ होता. आधी त्यांनी पूर्ण मुकेश मिल व्यवस्थित फिरून बघितली. नक्की समजून घेतलं की ही किती मोठी आहे, कसं ह्याचं स्ट्रक्चर आहे, काय काय ठिकाण आहे, ते सगळं व्यवस्थित पाहून घेतलं. कारण एक सकाळच्या टाईममध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी बघणं हे खूप इम्पॉर्टंट असतो त्यांच्यासाठी. म्हणून ते सगळं खात्री करता, काही त्याचे साईडनी डिसिजन घेता त्यांनी रात्री पुन्हा यायचं ठरवलं. रात्रीचे साधारण 11 वाजले होते. मुकेश मिलच्या कंपाऊंडमध्ये गौरव तिवारी त्याच्या टीमसोबत आला होता. त्यासोबत होती इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीची टीम. एक रिसर्चर होता जो एन्व्हायरमेंट ऑब्झर्व करत होता. एक टेक्निकल मेंबर होता जो EMF आणि ऑडिओ इक्विपमेंट हँडल करत होता. आणि एक ऑब्झर्वर होता जो सगळ्या मुवमेंटला सायलेंटली नोट करत होता. इथे कोणीही घाबरत नव्हतं, पण सगळे अलर्ट होते. गौरवने एंट्री घेता एक वाक्य सांगितले, आज आपण कोणालाच डिस्टर्ब करायला आलो नाही हो. आपण फक्त बघणार आहे इकडे खरंच काही होतंय ते. त्याचे आवाज खूप शांत होते, पण त्या शांततेमध्ये एक आत्मविश्वास होता. भीती नव्हती, तर तो खूप फोकस होता. मिलमध्ये बंद मशिनी, कचरा, धूळ आणि एक वेगळीच शांतता होती. अशी शांतता की असं वाटत होतं की हवा सुद्धा आवाज करत नाही. एक IPS मेंबर हळूच म्हणतो, सर इकडे हवा थंड वाटते, बाहेरपेक्षा वेगळी आहे. गौरव EMF मीटर काढून बघतो. रीडिंग खूप फ्लक्च्युएट होत होती. तो म्हणतो, नोट करा. पण कन्क्ल्युजन अजून आला नाही.
राजेश जो सिक्युरिटी गार्ड होता तिथला, तो त्या IPS टीमसोबत इथे हाजीर होता. तो त्यांना पूर्ण सगळ्या गोष्टी त्यासोबत जे आतापर्यंत घडलं होतं ते सगळं सांगत होता. त्यांनी असं सांगितलं, की "सर, ती बाई इथेच या कॉर्नरमध्ये दिसली होती." तेही बोलताना त्याचे शब्द खूप अडकळत होते. त्याचे हातही थरथर होते. गौरवने त्याला शांत करत सांगितले, "तू फक्त सांग जे तू काय बघितलं असशील. त्याचा अर्थ आपण नंतर लावू." तो राजेशला एक पण प्रश्न विचारत नव्हता. कारण त्याला माहिती होतं याने राजेश आणखी घाबरू शकतो. गौरव तसा सगळ्या सिच्युएशनला एकदम कामली आणि व्यवस्थित हँडल करत होता. त्याला कुठल्याही घाईमध्ये निर्णय द्यायचा नव्हता. तो सगळी गोष्ट व्यवस्थित समजून जाणून घेत होता. एक स्पेसिफिक रूममध्ये टीम एंट्री घेते. अचानक टेम्परेचर खूप लवकर ड्रॉप होतं. ऑडिओ रेकॉर्डरमध्ये पण काही लो हलके आवाज रेकॉर्ड होतात. लाईट बंद चालू व्हायला लागते. एक IPS मेंबर मागे सरकतो. पण गौरव एक पाऊल पुढे टाकतो. तो म्हणतो, "आता भीती नाही. आता फक्त बघायचं आणि ऑब्झर्व्ह करायचं." त्या मोमेंटला राजेशही बाहेर निघून जातो. पण गौरव तिथेच थांबतो. त्या मोमेंटला गौरवला भीती वाटत होती का? हो. पण तो म्हणत होता, "भीती मला रोखत नव्हती. भीती मला समजून घ्यायची होती." त्याचा दृष्टिकोन क्लिअर होता. पॅनिक नाही, ॲनलाईज करायचं. कारण त्याचं आधीपासूनच एक थिंकिंग होतं, नॉलेज कॅन्सल फिअर्स. एक IPS टीम मेंबर हळूच म्हणतो, "सर, साऊंड रिपीट होतोय." गौरव म्हणतो, "रेकॉर्ड करा आणि आपण एकच घटना रिपीट झाली का ते बघू." इथे कोणी पण आत्मा म्हणत नाही, कोणी पण भूत म्हणत नाही. फक्त जो डेटा असतो तो रेकॉर्ड केला जातो. त्याने पुढचं जे त्यांचं तात्पर्य त्यांना द्यायचं असेल त्यासाठी. 2 तास नंतर टीम बाहेर येते. कोणी पण रिलीफ फील करत नव्हतं. पण कोणी पॅनिकमध्ये पण नव्हतं. गौरव शेवटी म्हणतो, "ही जागा रात्री सेफ नाही. पॅरानॉर्मल आहे की नाही हे एक गोष्ट आहे. पण एक मनुष्याच्या डोक्यासाठी ही जागा खूप भीतीदायक आहे." गौरवने एक्झॅजरेशन केलं नाही, सेन्सेशनल स्टेटमेंट दिली नाही, पण जे सत्य आहे ते इग्नोरही केलं नाही. त्याने फक्त एक वाक्यात सांगितले, "काही गोष्टी आजही सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही." मुकेश मिलमधनं बाहेर येताना गौरव तिवारी एका ठिकाणी थांबला आणि मागे येऊन अंधारात उभ्या त्या बिल्डिंगकडे बघत होता आणि हळूच म्हणतो, "काही ठिकाणी असं नाही की काहीतरी आहे, पण काही ठिकाणी असं आहे जिथे माणसांच्या मनाला शांतता मिळत नाही." मुकेश मिल ही फक्त एक मिल नव्हती. हे होतं भीती आणि शांततेचा महल. इकडे राजेशने जॉब सोडून दिला. शूटिंगही हळूहळू करून बंद झालं आणि ही जागा रात्री अजूनही तशी शांत आहे. पण गौरवसाठी हा केस इथेच संपत नव्हता. हा होता इंडियन पॅरानॉर्मल सोसायटीचा खरा प्रारंभ. पण पुढच्या केसमध्ये समोर होते इंडियन आर्मी आणि त्या घरात रात्री ड्युटी देण्याला सैनिक सुद्धा घाबरत होते. तो घर अजून उभा आहे. तर हे तो नक्की काय होतं याबद्दल जाणून घेण्यासाठी पार्ट 3 साठी नक्की स्टे ट्यून आणि आपण लवकरच भेटू. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि असेच नवीन कंटेंट बघण्यासाठी आणि फ्युचर अपकमिंग व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण पण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओ सकट. आतासाठी बाय बाय.